माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या प्रकारची कलाकृती करायला शिकणार आहोत। तर यासाठी लागणारे जे मोती आहे पांढरे, लाल आणि हे जे आहे जांभळे आणि हे जे बारीक मोती आहे एकदम बारीक मोती ते सुद्धा लागणार आहे। त्यानंतर टुंगूस धागा 40 नंबरचा कात्री घेतलेली आहे। त्यानंतर सुई घेतली आहे, ही जी आहे ही 7 नंबरची आहे आणि यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे। आणि आता आपण ही कलाकृती करायला सुरुवात करणार आहोत। याची सुरुवात जी आहे या सेंटरवरूनच होणार आहे आणि सुरुवातीला आपण 8 मोती घेणार आहोत। 8 मोती घेतलेले आहे जांभळे आणि या 8 मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। पहिले या 3 मोत्यातून दोरा काढून घेतो आणि राहिलेले जे पुढचे मोती आहे त्याच्यातून दोरा काढून घेऊ। आणि त्यानंतर आता इथे आता गाठ बांधून घेणार आहोत। एक गाठ बांधून घेतलेली आहे, एक दोन जरा जेणेकरून ते निघाला नको। आणि आता राहिलेला दोरा आपण कट करून घेऊ। सुरुवातीला एक पांढरा मोती, 4 हे जे रंगीत मोती आहे, नंतर हा एक आणि हे 4 आणि हा एक। आणि आता जो दोरा आहे तो आपल्याला या मोत्यातून काढून घ्यायचा आहे। हे जे मोती घेतलेले आहे ते जांभळे मोती आहे। आता आपण दोरा इथून काढून घेऊ। त्यानंतर या पुढच्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे। या पुढच्या मोत्यातून दोरा काढून घेतला। त्यानंतर परत इथे एक पांढरा मोती, 4 जांभळे मोती, पांढरा मोती आणि 4 जांभळे मोती। आणि आता दोरा आपल्याला या मोत्यातून काढून घ्यायचा, पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे। या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला, या जांभळ्या मोत्यातून आणि पुढच्या जांभळ्या मोत्यातून, या 2 जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर आता इथे परत आपण एक पांढरा मोती, 8 जांभळे मोती, 4 जांभळे मोती, परत एक पांढरा मोती आणि 4 जांभळे मोती, असे आपण 9 मोती घेणार आहोत। एक पांढरा मोती, 4 जांभळे, एक पांढरा आणि 4 जांभळे मोती। आता या परत पांढऱ्या मोत्यातूनच आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या दोन्ही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे। या दोन्ही जांभळ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे। त्यानंतर आता परत हे पुढचे जे आहे एकदम साधंच आहे, तसेच करायचे सगळे। एक पांढरा मोती घ्यायचा, 4 जांभळे मोती घ्यायचे, एक पांढरा मोती आणि 4 जांभळे मोती। या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा, या 2 मोत्यातून दोरा काढून पुढे जायचं, परत जे आहे ते रिपीट करायचं आहे। तर ते आता फक्त शेवटी जे आहे ते शेवटच्या इथे एक मोती ठेवा, म्हणजे शिल्लक ठेवाल। त्यानंतर कसं आहे, इथे 4 पांढरा मोती हा राहिला ऑलरेडी, 4 जांभळे मोती, एक पांढरा मोती, 4 जांभळे मोती आणि असे आपल्याला 9च घ्यायचे। इथे 10 घेत होतो सुरुवातीला, हे पूर्ण 10 घेतले होते, इथे नंतर 9 झाले, नंतर मग
हे जे आहे, तर आता तुम्ही 1 2 3 हे 3 केलेले आहे, आणखीन 5 करायचे आहे. तर 5 पैकी 4 करा, एक हे शेवटचा आहे तो आपण पाहू. आता ह्या मोत्यातून पहिले दोरा काढून घेऊ. या आणि या 2 मोत्यातून दोरा काढायचा. या 2 मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आता ह्या 5 मोत्यातून दोरा काढायचा. सॉरी, या मोत्यातून पहिले काढायचा. हा पांढरा मोती आहे, या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा. आणि आता इथे 4 जांभळे मोती, एक पांढरा मोती आणि 4 जांभळे मोती, असे 9 मोती आपल्याला घ्यायचे आहे. आता सगळ्यात शेवटी आपण या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढलेला आहे. 4 जांभळे मोती, पांढरा मोती, 4 जांभळे मोती, आणि परत या मोत्यातून आपण दोरा, पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहोत. आणि आता कसं आहे की हे पाहिल्यावरही असं होते की आपलं जी कलाकृती होणार आहे नाही होणार आहे, पण जेव्हा आपण त्याला बाकीचं जे पुढचं जे राहील आपलं, ती हे जे राहील, त्यानंतर एक एक स्टेप बाय स्टेप ते बरोबर एकदम व्यवस्थित येईल. आता पुढे परत आता या जांभळ्या मोत्यातून आपल्याला दोरा काढायचा आहे. या जांभळ्या मोत्यातून या दोन पांढऱ्यांच्या मधला जो आहे, म्हणजे थोडक्यात कायला खालचा जो होता इथला, तिथल्या त्याच्यातून आपल्याला दोरा काढायचा आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला, या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ. आणि हे जे 4 जांभळे मोती आहे या बाजूचे, या 4ही मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. चार मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. या 4ही जांभळ्या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर दोरा या 4ही जांभळ्या मोत्यातून आणि फक्त या इथूनच काढलेला आहे. त्यानंतर 3 पांढरे मोती, एक लाल मोती, एक हा बारीक मोती आहे, एकदम बारीक मोती. या बारीक मोत्याला बाजूला करायचा आणि या लाल मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर परत आता आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतलेले आहे आणि या 4ही जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर आता या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा. या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आता हे जे त्यानंतर या पुढचा जो आहे एक जांभळा मोती, या मोत्यातून या पुढच्या मोत्यातून, या मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढू. त्यानंतर आता हे जे 4 जांभळे मोती आहे, या 4 जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ. 4 जांभळ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. यानंतर 3 पांढरे मोती, एक लाल मोती आणि हा बारीक मोती, हे 5 नंबरचे मोती आहेत. त्यानंतर याला बारीक मोतीला बाजूला करायचं आणि या लाल मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. याला थोडंसं ॲडजस्ट करायचं, याला या 4 मोत्यांना धरायचं आणि बारीक मोती ओढायचा. आणि आता यानंतर आता आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले आहे आणि आता परत ह्या 4 जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून
या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला, या 2 जांभळ्या मोत्यातून दोरा काढू. सॉरी, या मोत्यातून, हा जो जांभळा मोती आहे या जांभळ्या मोत्यातून दोरा काढायचा. आणि आता परत या जांभळ्या मोत्यातून आपण पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत. आणि आता या 4ही मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे. 4ही मोत्यातून दोरा काढून घेतला. आणि आता परत इथे आपल्याला 3 पांढरे मोती, 1 लाल मोती, 1 हा बारीक मोती, असे 5 मोती घ्यायचे आहे. 3 पांढरे, 1 लाल आणि 1 बारीक मोती. तर या मोत्यातून, लाल मोत्यातूनच दोरा काढायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे. 3 पांढरे मोती घेतले, या 4ही जांभळ्या मोत्यातून सुई काढून घेतली आहे. त्यानंतर आता या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा. त्यानंतर या जांभळ्या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे. या जांभळ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर आता आपल्याला या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे. आणि आता हे जे 4 जांभळे मोती आहे त्या जांभळ्या मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. आता हळूहळू त्याला व्यवस्थित शेप येईल. 3 पांढरे मोती घेतले, 1 लाल मोती घेतला आणि 1 बारीक घेतला. बारीक मोत्याला बाजूला करायचा आणि या लाल मोत्यातून दोरा आपण काढून घ्यायचा. त्यानंतर परत इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले, 4 जांभळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा. त्यानंतर ह्या जांभळ्या मोत्यातून, पुढच्या जांभळ्या मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातूनही काढायचा दोरा. आणि आता हे जे 4 जांभळे मोती आहे त्याच्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. हे 4 जांभळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर आता इथे 3 पांढरे मोती, 1 लाल मोती आणि 1 बारीक मोती, असे 5 मोती घेणार आहोत. 3 पांढरे, 1 लाल आणि 1 बारका छोटा मणी, आणि या लाल मण्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले आणि या 4 जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा. त्यानंतर या जांभळ्या मोत्यातून काढायचा. त्यानंतर आता परत या पांढऱ्या मोत्यातून, आणि हे जे जांभळे मोती आहे या जांभळ्या मोत्यातून आपल्याला दोरा, 4ही जांभळ्या मोत्यातून दोरा काढायचा. 4ही जांभळ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आता. आणि आता इथे परत 3 पांढरे, 1 लाल आणि 1 बारीक मोती, असे 5 मोती घेणार आहोत. 3 पांढरे, 1 लाल आणि 1 बारीक मोती, आणि या लाल मोत्यातूनच आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. या लाल मोत्यातूनच दोरा काढला. त्यानंतर आता इथे 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले, या 4 जांभळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढणार आहोत. त्यानंतर या जांभळ्या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घेणार आहोत. जांभळ्या मोत्यातून दोरा काढला, या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ आपण. त्यानंतर हे जे 4 जांभळे मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे. आणि आता इथे 3 पांढरे, 1 लाल आणि 1 छोटासा मोती, बारीक मोती,
5 मोती घेऊ. 4 पांढरे, 1 लाल आणि 1 बारीक मोती, आणि या लाल मोत्यातूनच आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपल्याला परत 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. 3 पांढरे मोती घेतले आणि या 4 जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर आता या मोत्यातून, पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला. या जांभळ्या मोत्यातूनही दोरा काढून, या आणि या दोन्ही मोत्यातून आता दोरा काढून घ्या. आता या पांढऱ्या मोत्यात, या दोन्ही मोत्यातून दोरा काढला आहे आणि हे जे 4 जांभळे मोती आहे त्याच्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्या. या 4 जांभळ्या मोत्यातून आता दोरा आपण काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर आता इथे 3 पांढरे, 1 लाल, 1 बारीक असे 5 मोती घेणार आहोत. 5 मोती घेते, 3 पांढरे, 1 लाल, 1 बारका मोती, आणि या लाल मोत्यातून, बारक्या मोत्याला बाजूला करायचा, लाल मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे. आणि आता आपण इथे 3 पांढरे मोती घेणार आहोत. आता शेवटी 3 पांढरे मोती घेतलेले आहे आणि या 4 जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे. आणि आता दोरा आतमध्ये ओवून घ्यायचा आहे आपल्याला. अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे. आणि जी सुरुवात जी होती ते असं हे होतं की होणार आहे किंवा नाही होणार आहे, कारण गोंधळाची स्थिती होती थोडी, पण व्यवस्थित विणलं गेल्यानंतर आता तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मी हे पूर्ण व्हिडिओज करून दाखवला, नाही तर कसं असतं जनरली 1-2 करतो आणि बाकी तुम्हाला करायला सांगतो. तर त्यामुळे मी शेवटपर्यंत हा व्हिडिओ केलेला आहे. तर आता ह्या ज्या कलाकृती तयार केलेली आहे आपण, ही तर ऑलरेडी पहिले तयार केली ती, तर ह्या कलाकृती जर ही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.